आज मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या अभंगावरील भाग 2 वर चिंतन मांडणार आहे. भाग 1 मध्ये मी शाब्दिक अर्थानं चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये आध्यात्मिक अर्थानं चिंतन मांडण्याचा मी प्रयत्न करीत आहे. पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरे, मी झाले तयाची नवरे. पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. निर्गुण पती आवडे मज, आधी माझ झाली या भाज, आधी माझ झाली या भाज. मी माया राणी पतिव्रता शिरोमणी, ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करे, ज्ञानदेवो निरंजनी क्रीडा करे. पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा, सर्वापरी पती भोगी जे ओझा. प्रथम मी संत श्रेष्ठ ज्ञानराज माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालतो. संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज, संत श्रेष्ठ सोपानदेव महाराज, आदिशक्ती मुक्ताबाई आईसाहेब या चारही भावंडाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून पांडुरंग परमात्मा, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून माझ्या या चिंतनाला सुरुवात करतो. कारण भाग 1 मध्ये मी शाब्दिक अर्थानं चिंतन मांडलेलं आहे. आता भाग 2 मध्ये आध्यात्मिक अर्थानं चिंतन मांडण्याचा माझ्या जीवनामध्ये मी प्रयत्न करीत आहे. मला अजून एक सूचना तुम्हाला सांगायची आहे. उत्सव संताच्या पादुकाचा हा सोहळा लातूरमध्ये दिनांक 22/2/2026 ते 10/3/2026 हा 10 दिवसाचा सोहळा 400 एकरमध्ये. कारण भगवान ज्ञानोबाराय यांच्या पादुका, जगद्गुरु तुकोबाराय यांच्या पादुका, नामदेव महाराजाच्या पादुका, संत जनाबाईच्या पादुका, अशा 4-5 जणांच्या संत महात्म्याच्या पादुका हेलिकॉप्टरनं लातूरला येणार आहेत. आणि हा मोठा उत्सव आहे. हा संताच्या पादुकाचा, संताच्या नामाचा, संताच्या गुणगानाचा हा उत्सव आहे. या उत्सवामध्ये प्रत्येकानं त्याच्या जीवनामध्ये भाग घ्यावा. संत नेमकं सांगतात काय आपल्या जीवनामध्ये ते ऐकण्याचा प्रयत्न करावा. आता माऊली या अभंगामधून पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी, अत्यंत पहिलं चरण महत्त्वाचं आहे. या पहिल्या चरणामध्ये अध्यात्माचं गूढ किंवा ह्या अभंगाचं गूढ कारण दडलेलं आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये शेवटच्या वळीला ते पद कसं प्राप्त करून घ्यावं लागतं ते माऊलीनं सांगितलेलं आहे. म्हणून या अभंगामधलं पहिलं चरण आणि शेवटचं चरण अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्ञानदेव निरंजनी क्रीडा करी. आता हे निरंजनी तुमच्या जीवनामध्ये क्रीडा करण्यासाठी भक्तिमार्ग असेल, कर्ममार्ग असेल, योग मार्ग असेल, ध्यान मार्ग असेल, कोणत्याही मार्गानं, सगुण भक्ती असेल, निर्गुण भक्ती असेल, कोणत्याही भक्तीनं, कोणत्याही संताच्या भक्तीनं तुमच्या जीवनामध्ये त्या मार्गानं आपल्या जीवनामध्ये जाऊन ते पद प्राप्त करून घ्यावं लागतं. हे कसं करून घ्यायचं त्याच्याबद्दलच माऊली या अभंगामधून सांगतात. कारण माऊलीने जी सुरुवात केली, पती जन्मला माझे उदरी, मी झाले तयाची नवरी. आता पती हा शब्द म्हणजे तो नवरा, स्वामी, प्राणनाथ, मालक या अर्थाने माऊलीनं वापरलेला नाही. पती म्हणजे पुरुषालाच म्हणलं. म्हणलं की अमृतानुभवामध्ये माऊली म्हणतात, पतीचे आरूपपणे लाजोने अंगाचे मिरवणे, केले जगा एवढे लेणे नामरूपाचे. भाग 1 मध्ये याच्याबद्दल मी चिंतन मांडलं. कारण आरूप अशा पतीशीच या मायेनं तिच्या जीवनामध्ये लग्न केलं. ती लज्जित झाली आणि त्याच पतीला तिच्या जीवनामध्ये नावारूपाला आणलं. म्हणून पती हा जो शब्द वापरलेला आहे, ईश्वर त्याच्या जीवनामध्ये जन्माला येत नाही, उदरामध्ये तो कधीच येत नाही. म्हणून पती जन्मला माझे उदरी,
तो उदराला जन्माला आलेला नाही, येत नाही. कारण आजन्म आपण म्हणतो त्या भगवंताला. आणि भगवंताने भगवंताची माया, माया म्हणजे ती भगवंताची शक्ती आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही माया म्हणजे काय हे नीट आपल्याला समजून घ्यावं लागेल. जोपर्यंत आपल्याला ही माया कळणार नाही तोपर्यंत या अभंगाचं गूढ आपल्या जीवनामध्ये कळणार नाही. बरं, दुसरी गोष्ट माझ्या जीवनामध्ये तुम्हाला सांगावीशी वाटते. अध्यात्म 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 म्हणतो. काय आहे अध्यात्म म्हणजे काय? कारण ज्ञान मिळवायचं, ज्ञान मिळवायचं. ज्ञान म्हणजे काय? ज्ञान दोन प्रकारचे ज्ञान आहेत. एक ज्ञान मनुष्याच्या जीवनामध्ये ते बाहेरून गोळा केलं जातं आणि जे आत घातलं जातं आपल्या, ते मनाला बुद्धीला भरपूर माहितीनं भरतं, मात्र ते हृदय रिकामं करीत नाही. हृदय शून्य त्याचं मंदिर बनवित नाही. ते ज्ञान तुमच्या जीवनामध्ये दोन कवडीचं आहे. कितीही धर्मशास्त्रामधलं तुम्ही पाठांतर करून, मी भगवद्गीता मला मुकदगद आहे, अमृत अनुभव मुकदगद आहे, किंवा 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुकदगत आहेत, या ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्तीच होत नाही. म्हणून अध्यात्म अध्यात्म किंवा ज्ञान, ज्ञान हे आपल्या जीवनामध्ये म्हणतो. या ज्ञानानं आपलं हृदय शून्य त्याचं मंदिर बनत नाही. मग कोणतं ज्ञान आहे? त्या ज्ञानानं तुमच्या जीवनामध्ये हे बाहेरून गोळा केलेल्या ज्ञानानं तुम्हाला पंडित म्हणतील लोक तुम्हाला विद्वान म्हणतील. तुमचं कीर्तन प्रवचन तुमच्या जीवनामध्ये ऐकतील लोक, तुम्हाला भरपूर मान तुमच्या जीवनामध्ये देतील. मग त्या ज्ञानाने भगवंताची प्राप्ती होत नाही. हा मुद्दा प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये लक्षात घ्यावा. दुसरी गोष्ट, जे ज्ञान, कोणत्या ज्ञानानं आपल्या जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती होते? तर एक ज्ञान असं आहे ती जी मन बुद्धीला रिकामं करतं आणि हृदय शून्य त्याचं मंदिर बनवितं. ती शिकून न शिकल्यासारखं असतं. त्या ज्ञानाने तुमच्या जीवनामध्ये आत्मज्ञान ब्रह्मज्ञान याची प्राप्ती होते. म्हणून अध्यात्म म्हणतो. हे अध्यात्म म्हणजे या पदाला जन स्वतःच्या कारण मनबुद्धी रिकामी केलेली आहे. अशाच महात्म्याच्या मुखामधले शब्द आपल्या जीवनामध्ये ऐकावे. आता माया म्हणजे काय? या धातूचा अर्थ होतो मावणे. ती कशातही मावत नाही. या म्हणजे या विश्वामध्ये सामावलेली जी शक्ती आहे तिलाच माया म्हणते. या विश्वाला तिनं व्यापून टाकलेलं आहे. म्हणून भगवंत आणि भगवंताची माया ही आपल्या जीवनामध्ये भगवंताची माया पार करून भगवंताला प्राप्त करून घेणे, हे तुमच्या जीवनामध्ये कसं करून घेतलं पाहिजे. म्हणून आपल्या जीवनामध्ये ही माया आपल्या जीवनामध्ये हे या जगामध्ये आहे. आपण आपल्या डोळ्याला दिसते का? मायेचं अस्तित्व आपल्या डोळ्याला दिसत नाही, आपल्याला भासत नाही. म्हणून आपलं मन आणि बुद्धी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आता माया म्हणजे काय? बरं, ती माया भगवंताची माया म्हणजे काय? माऊली बोलतात त्याच्याबद्दल, आता महदादी हे माझी माया, उतरोन या धनंजया, मी होई जे हे आया कैसे निये. भगवान सांगतात की ही माझी माया पार करून मदरूप होणे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. कारण का कठीण असणारी गोष्ट आहे? ही जी माया आहे ब्रह्मरूपी तुटलेल्या कड्यामधून मूळ संकल्परूपी उसळीने निघाल्याबरोबर तिच्यामध्ये लहान लहान पंचमहाभूताचे बुडबुडे निर्माण होतात. ती सृष्टीच्या विस्ताराने व कालगतीच्या वेगाने वाढून प्रवृत्ती व निवृत्तीच्या उंच काठाबरोबर वाहू लागते. मग सत्वगुणरूपी मेघाचा जोरदार वर्षाव झाल्याने ती मोहरूपी महापुराने वाहू लागते. मग यम नियम रूपी शिहरेची शिहरे ती वाहून नेते, जिच्यामध्ये द्वेषरूपी भवरे फार फार असून त्याला मत्स्यरूपी वळणे आहेत.
त्यामध्ये प्रमादरूपी मासे तळपतात. मग प्रपंचरूपी तिला वळणे असून त्यावर कर्माचा पूर येतो. मग सुखदुःखरूपी केरकचरा तिच्यावर तरळतो. रतीच्या बेटावर कामरूपी लाटा आदळतात. मग जीवन समुदायाचा फेस एकत्र झालेला दिसतो. त्यामध्ये अहंकाराच्या मोठ्या चिळकांड्या असून त्यावर विद्या, धन, सामर्थ्य, मदाच्या उकळ्या येतात. मग विषय उर्मीच्या लाटा दिसतात. उदय आस्ताचे लोंढे येतात आणि जन्म मृत्यूचे खळगे पडतात. मोह आणि भ्रमरूपी मासे धैर्याने मास गिळतात. मग रजोगुणाच्या खळबळीने स्वर्गप्राप्तीची गर्जना होते. तिच्यामध्ये तमोगुणाची मोठी धार असून सत्वगुणाचा मोठा स्थिरपणा आहे. मग पुनर्जन्मरूपी लाटाची उसळी सत्यलोकाच्या बुरुजावर जाऊन आदळते. त्या आघाताने ब्रह्मांडाचे धोंडे कोसळतात. मग ह्या माया नदीच्या पुरामधून या जगामध्ये सगुण भक्ती करणारे आहेत, निर्गुण भक्ती करणारे आहेत. ते कुठं वाहून जातात? आजपर्यंत जे गेलेले आहेत कुठं वाहून गेलेले आहेत, कसे वाहून गेलेले आहेत, असा थांग पत्ता आपल्या जीवनामध्ये लागलेला नाही. म्हणून म्हटलं की अध्यात्मावर बोलणं, ब्रह्मज्ञान हे नुसतं बोलून आपल्या जीवनामध्ये भागत नाही. याच्याबद्दल आपल्या जीवनामध्ये आचरण लागतं. या प्रत्येक शब्दाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जीवन जगलं पाहिजे. संतांनी स्वतः जीवन जगलेलं आहे, जगून जगाला दाखविलेलं आहे. म्हणून संत त्यांच्या जीवनामध्ये आपल्याला जगण्यासाठी सांगतात, त्याच्यावर बोलण्यासाठी नाही. कितीही ब्रह्मज्ञान, तत्त्वज्ञान माझ्या जीवनामध्ये मी सांगितलं आणि माझ्या जीवनामध्ये मी माझं अजून एक छोटंसं तुम्हाला उदाहरण देतो. कारण आपलं शरीर नेहमी सत्य बोलत असतं, आपलं मन नेहमी त्याचं ऐकत नाही. कारण मन हे नेहमी बाहेर धावतं, विषयाच्या मागं धावतं, दिसणाऱ्या गोष्टीकडं मन धावत असं, दृश्य जे दिसतं त्याच्या मागं धावतं. कारण मन त्याच्या जीवनामध्ये सतत खोटं बोलतो, सतत भटकत राहतं. आपल्या शरीराचं मन ऐकत नाही. मग हे शरीर, आता एक साधं उदाहरण म्हणजे तुम्हाला भूक लागली, कारण पोट सांगतं किंवा शरीर सांगतं भूक लागलेली आहे. मन सांगतं ठीक आहे तुलाच जीव घालतो ना, अरे बाबा मलाही भूक लागली, अरे जीव घालतो र. मग जेवाय बसल्यानंतर मग काय करतं हे मन, काय करतं, तुम्हाला 2 भाकरीची भूक लागली, घे 1 भाकर. ती पोट सांगतं नग बाबा 1 भाकर नको मला. ती बळच तुमचं मन काय करतं 1 भाकर एक्स्ट्रा खायला लावतं. मग ती पोट सांगतं नाही, ही 1 भाकर खाल्लेली चांगली नाही, आता त्याचे परिणाम भोगावे लागतात. हे मन म्हणतं काय त्याचे परिणाम आहेत. मग हे असं तुमच्या जीवनामध्ये मन आणि तुमचं हे शरीर, पोट म्हणजे हे शरीर, या दोघाचं संतुलन राहत नाही, बिघडतं संतुलन. आणि जो आपला आत्माराम आहे, त्या आत्माराम या देहाचा मालक आहे. जर तुम्ही या मनाच्या मागं धावलात, कारण मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठामध्ये माऊली म्हणतात. म्हणून हे मन जे आहे ते मन आधी परमार्थामध्ये तुमच्या जीवनामध्ये हातामध्ये घ्यावं लागतं. मन रात्रंदिवस हे भटकत राहतं, त्याला शांत करावं लागतं. हे शांत करण्यासाठी तुम्हाला मग भक्ती मार्गानं करा, ज्ञान मार्गानं करा, कर्म मार्गानं करा, योग मार्गानं करा, कोणत्याही मार्गानं तुमच्या जीवनामध्ये करा. जोपर्यंत मन ज्या मनुष्यानं त्याच्या ताब्यामध्ये नाही, मग तो अध्यात्मावर बोलतो, भगवद्गीतेवर बोलतो, लोक त्याला मानतात, या मानण्याला काही किंमत नाही. कारण तो स्वतः त्याच्या जीवनामध्ये धोका दिलेला आहे. मग दुसऱ्याला तो धोका का देणार नाही? हे आपलं आत्मचिंतन प्रत्येक मनुष्यानं त्याच्या जीवनामध्ये स्वतःचं केलं पाहिजे. आता मायेच्या पलीकडं जायचं कसं? कारण या जगामध्ये प्रत्येक मनुष्याला काय झालेलं आहे, माणसाला हे दृश्य जगत खरं वाटतं. जो मनुष्य दृश्याच्या मागे धावतो
तो मनुष्य मायेच्या पलीकडे कधीच जात नाही. कारण सूक्ष्म जगत जे आपल्या डोळ्यांना आपल्या बुद्धीला कधीच दिसत नाही, त्याला तो जाणण्याचा त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करीत नाही, म्हणून तो त्याला त्याच्या जीवनामध्ये मानितच नाही. जो या अज्ञानातच त्याच्या जीवनामध्ये सुख मानतो, या क्षणभंगूर सुखाच्या पलीकडे शाश्वत सुख आहे असं त्याच्या जीवनामध्ये त्याला कधी वाटतच नाही. त्याचं ज्ञान तो करून घेत नाही. याची कल्पनाही त्या मनुष्याला त्याच्या जीवनामध्ये नाही. त्याच्या बाबतीत मायेच्या पलीकडे जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. आता प्रश्न कुणाला निर्माण होतो? मायेच्या पलीकडे जायचं आहे, आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. कारण ज्याच्या जीवनामध्ये विवेक जागा आहे, आता तुमच्या जीवनामध्ये विवेकच मेलेला आहे, तर तो मनुष्य तो आत्मज्ञान प्राप्त करून घेणार नाही, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणार नाही. तो मायेच्या पलीकडं जाण्याचा कधीच त्याच्या जीवनामध्ये प्रयत्न करणार नाही. तो क्षणभंगूर सुखाच्या मागं लागलेला आहे. तो इशी गाडीमध्ये फिरायचं आहे, मोठं आता म्हणलं की लातूरला मोठा उत्सव 400 एकरमध्ये सप्ताह आहे, मोठे महाराज बोलवायचे. अरे बाबा, मोठं कशाला म्हणावं? हेच जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला कळत नसेल तर हे तुमचं अज्ञान आहे. जो त्याच्या जीवनामध्ये आत्मस्वरूपाला प्राप्त झालेला आहे, येणे बोधे आम्ही असो सर्व काळ करू हे निर्मळ हरिकथा. हरिकथा तुम्हाला निर्मळ ऐकायची आहे. निर्मळ हरिकथा करणारा जो महात्मा आहे, तो आत्मबोधावर आरूढ असलेल्या महात्म्याच्या मुखामधून तुम्ही ती हरिकथा ऐकली तर ती निर्मळ हरिकथा आहे. तो करणारा निर्मळ आहे आणि त्या हरिकथेने तुमच्या जीवनामध्ये, कारण ह्या बंधनामधून, मायेच्या बंधनामधून तुम्ही मुक्त होताल. कारण ही भगवंताची माया एवढी सोपी आहे का? एवढी सहज आहे का? अजिबात सहज नाही. कारण संताची कृपा झाल्याशिवाय, भगवंताची कृपा झाल्यावर मायेचा हा पडदा दूर जातो असं माऊली सांगतात, मी सांगत नाही. कारण माऊलीने सार्थ ज्ञानेश्वरीमध्ये तुम्ही काढून वाचा तुमच्या जीवनामध्ये, किंवा जे आत्ता निरूपण केलं ते ऐका. तुमच्या जीवनामध्ये ही माया काय काय करते, सत्याला असत्य करते, ज्ञानावर अज्ञानाचे आवरण टाकते. त्यामुळे जीवनातील खरा आनंद नाहीसा होतो, दुःख निर्माण होते. भगवंताची ही शक्ती आहे. भगवंताच्या शक्तीला जाणणे फार फार कठीण आहे. ही माया या विश्वाला व्यापून टाकलेली आहे. या विश्वातील व्यक्तीच्या संदर्भामध्ये जर बोलायचं झालं तर त्याला विद्या मानतात. मी देह आहे असा निश्चय होणे म्हणजेच आपल्या जीवनामध्ये ती अविद्या होय. उदाहरण द्यायचं झालं तर घराची भिंत पडली, आपण म्हणतो का घर पडलं? नाही, भिंतच पडली म्हणतो. मग एखादा मनुष्य ठेच लागून त्याच्या जीवनामध्ये पडला तर तो काय म्हणतो? मी पडलो म्हणतो, का माझा देह पडलं म्हणतो, मी पडलो म्हणतो. म्हणून हे मायेच्या पलीकडे जाणं, मायेच्या बंधनामधून मुक्त होणं, याच्यासाठी म्हटलं की शास्त्रामधलं ज्ञान लागत नाही. जे बाहेरून गोळा केलेल्या ज्ञानाने हे तुमच्या जीवनामध्ये शक्य नाही. हे आतून जे ज्ञान प्राप्त होतं, आतल्या ज्ञानानं तुमचं हृदय शून्यतेचं मंदिर बनवितं आणि तो परमात्मा तुमचा आत्माराम हृदयामध्येच आहे. तैसा हृदयामी रामू असता सर्व सुखाचा आरामू भ्रांतीसी कामो विषयावरी. हृदयामध्येच तो भगवंत आहे. जोपर्यंत आपण या जीवदशेमधून आत्मदशेला प्राप्त होणार नाही तोपर्यंत आपल्या जीवनामध्ये हे जन्म मरण या बंधनामध्ये आपण अडकलेले आहोत. याच्यामधून बाहेर आपण कधीच आपल्या जीवनामध्ये निघणार नाहोत. म्हणून या अभंगाचा माझ्या जीवनामध्ये आध्यात्मिक अर्थ हे मांडण्यात आलेलं आहे. कारण मग दुसरं चरण, तिसरं चरण, चौथं चरण, कारण भाग 1 मध्ये जे चिंतन मांडलेलं आहे त्याप्रमाणेच होतं.
कारण आपल्याला ईश्वराची माया आणि ज्ञानदेव चिरंजीवी किंवा निरंजनी जे माऊलीने हे पद वापरलेलं आहे. कारण निरंजन पद तुमच्या जीवनामध्ये प्राप्त करून घेण्यासाठी मी सांगितलं की हे द्वेषरूपी भवरे आहेत. काम, क्रोध हे विकार, मन हे आपल्या ताब्यामध्ये येणं किंवा आपलं मन आपल्या अधीन करून घेणं हे अत्यंत कठीण असणारी गोष्ट आहे. ज्या मनुष्याला त्याचं मन जिंकता आलं त्याला जग जिंकता येतं. म्हणून या अभंगावर माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे, माझ्या ज्ञानाप्रमाणे मी चिंतन मांडण्याचा प्रयत्न केला. हे झालेलं चिंतन शारदीय नवरात्र उत्सव ही 5व्या दिवसाची माळ आई भवानीच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून तुम्ही सर्व प्रिय आत्मा तुमच्या चरणी हे शब्दरूपी भावपुष्प अर्पण करून माझ्या अल्पशा सेवेला पूर्णविराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. बोला पुंडलिक गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.